नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. सो गाईज, आज मी आलेले आहे माहेरामध्ये आणि माहेरामध्ये वीकली क्लिनिंग कसं होतं तेच आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर बघा, डेली क्लिनिंग तर आपण करतोच, पण गरजेनुसार वीकली क्लिनिंग किंवा मंथली क्लिनिंग केल्यामुळे आपलं किचन नेहमी मेंटेन किंवा स्वच्छ कसे राहते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ थोडा जरी यूजफुल वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका. तर बघा, अगोदर आपल्याला काय करायचं आहे, गॅसवरती जे पण साहित्य आहे ते सर्व काढून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅसच्या खाली जे बॉक्स आहे त्यातले सुद्धा आपल्याला जे सामान आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे, म्हणजेच की आपल्याला किचन क्लिनिंग करायला इझी जाईल. तर बघू शकता अशा प्रकारे गॅसच्या खालचे जे बॉक्स आहे ते मी इथे रिकामे करून घेत आहे. तर बघा, अशा प्रकारे मी एक बॉक्स एकदम छान असा रिकामा करून घेतलेला आहे. सो फ्रेंड्स, घर जर स्वच्छ असेल तर मनही प्रसन्न राहतं आणि वीकली किचन क्लिनिंगमध्ये एक एक भांडी आपल्याला बाहेर काढून किचनला एक नवीन फ्रेश लुक देणार आहोत. स्वच्छता म्हणजे फक्त काम नाही, तर ती आपल्या घरावरचं प्रेम असतं. चला तर मग आता आपण डीप क्लिनिंगच करणार आहोत. तर बघा, डीप क्लिनिंगमध्ये मी बघा चारही बॉक्स रिकामे करून घेतलेले आहे. त्यानंतर याच्यावरती जे बॉक्सचे पोस्टर कट करून टाकलेले होते ते सुद्धा आता आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि त्याला स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. तर बघा, या प्रकारे सर्व किचन मी किचनमधला सामान काढून घेतलेला आहे. आणि बघा, भरणा ज्या मी खाली काढून घेतले तर त्याला अशा प्रकारे एका बॉक्समध्ये सेट केलेला आहे आणि हा बॉक्स बाहेर नेऊन ठेवलेला आहे, म्हणजेच की आपल्याला डीप क्लिनिंगमध्ये आपल्याला पूर्ण घरसुद्धा स्वच्छ धुवून काढायचं आहे. तर बघा, अगोदर आपण किचन वाटा एकदम छान असा झाडून घेणार आहोत. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला एकदम छान असं किचन वाटा झाडून घ्यायचा आहे. त्यानंतर डिटर्जंट किंवा साबणीच्या मदतीने आपला जो गॅस आहे तो एकदम स्वच्छ असा घासून घ्यायचा आहे. तसं तर मी रोज स्वयंपाक झाला की गॅस पुसवते. ओल्या कपड्याने हलक्या हाताने मी गॅस पुसून घेते. यामुळे तेलकट डाग आणि अन्नाचे जे कण असतात ते लगेच निघून जातात. किंवा जे जिद्दी डाग असते त्याच्यासाठी मी थोडंसं कोमट पाण्यामध्ये लिक्विड मिक्स करते. त्यानंतर आपला जो कपडा आहे तो भिजू घालते आणि त्याने गॅसचा जो वरचा भाग आहे त्याला एकदम छान असा स्वच्छ पुसून घेते. आणि गॅसच्या वरचे जे बर्नर आहे ते मी ते आठवड्यातून एकदाच घासत असते. तर बघा, आज मी ते बर्नरसुद्धा घासून घेणार आहेत. सो फ्रेंड्स, गॅस घासून झालेला आहे त्यामुळे गॅस खाली ठेवला. त्यानंतर बघा, किचन वाट्याची जी वरची फरशी आहे तीसुद्धा खूप खराब झाली होती, त्यामुळे तीसुद्धा आपल्याला या प्रकारे घासणीच्या मदतीने एकदम छान अशी घासून घेणार आहोत. गॅसची मागची फरशी रोजच्या स्वयंपाकामुळे खूप ऑइली आणि काळी पडते. कधी फोडणीचे डाग, कधी धूर, तर कधी तेलाचे छोटे छोटे शिंतोडे. म्हणून आज आपण करणार आहोत प्रॉपरली डीप क्लिनिंग. सगळ्यात आधी फरशी एकदम छान अशी घासणीने घासून घेतली. त्यानंतर या प्रकारे एकदम छान अशी ती धुवूनसुद्धा घेतली. आणि खरंच क्लिनिंगनंतर तो शाईन पाहून मन एकदम खुश झालं. एक छोटी टिप्स सांगते, जर आपण रोज कुकिंग करत असतो तर कुकिंग झाल्याच्या नंतर आपल्याला याला ओल्या कपड्याने हलक्या हाताने पुसून घ्यायचं आहे. त्यामुळे घाण जमा होत नाही आणि किचन नेहमी फ्रेश राहतं. तर बघा, किचन ओटा जो आहे तो सुद्धा कपड्याने एकदम छान असा कोरडा करून घेतला. त्यानंतर आपला जो गॅस होता तो सुद्धा आपण एकदम छान असं कोरड्या कपड्याने पुसून घ्यायचा आहे. तर बघा, आपला गॅससुद्धा किती जास्त चमकत आहे. तर बघा, अशा प्रकारे गॅससुद्धा मी एकदम छान असा पुसून घेतला. सो फ्रेंड्स, आता आपली किचन वाट्यावरची जी पण क्लिनिंग होती ती सर्व क्लिनिंग आता आपल्याला झालेली आहे. आणि तुम्ही बघू शकता आपला जो किचन वाटा आहे तो एकदम छान असा शाईन करत आहे. आता आपण लगेच किचन वाट्याचे जे खालचे बॉक्स आहेत ते सुद्धा आपण क्लीन करून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता याच्यावरती सुद्धा किती धूळ झालेली आहे. त्यामुळे अगोदर मी याला डिटर्जंट टाकून एकदम छान असं क्लीन घासून घेतलं. तर बघा, घासणीच्या मदतीने मी याला एकदम छान असं घासून घेत आहे. तर याच प्रकारे आपल्याला बाकीचे बॉक्ससुद्धा घासून घ्यायचे आहे.
त्यानंतर या प्रकारे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तर बघा एक बॉक्स एकदम छान असा मी घासून घेतला. त्यानंतर लगेच दुसरा बॉक्ससुद्धा त्याच प्रोसेसने आपल्याला घासून घ्यायचा आहे. तर बघा घासणीच्या मदतीने एकदम छान असं घासून घेतलं. घासून झालं की लगेच याला पुन्हा एकदम छान असं पाण्याने स्वच्छ धुवूनसुद्धा घेतलं. म्हणजेच की तुम्ही बघू शकता आपला हा जो किचन वटा आहे बघा किती इझिली निघत आहे आणि एकदम क्लीन असा रेडीसुद्धा झालेला आहे. बघू शकता अशा प्रकारे मी याला धुवून घेतलेलं आहे. तर बघा आपले जे वरचे 2 बॉक्स आहे ते एकदम छान असे मी घासून आणि एकदम छान असे स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. तर बघा आता बारी आहे खालच्या बॉक्सची. तर बघा इथे फरशी नाही आहे, त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे झाडूच्या मदतीने एकदम छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, तर बघा आपले किचन वाट्याचे खालचे जे बॉक्स आहे ते एकदम छान असे क्लीन करून झालेले आहे. आता आपण काय करणार आहोत तर आपला जो रॅक आहे तो सुद्धा आपल्याला एकदम छान असा क्लीन करून घ्यायचा आहे. तर बघा रॅकवरचे जे पण भांडे आहे सर्व भांडे काढून घेतले. पेपर जे होते ते सुद्धा काढून घेतले. याला अगोदर 2 मिनिट पाणी मारलं आणि 2 मिनिट एकदम छान असं भिजून दिलं. त्यानंतर आपण घासणीच्या मदतीने त्याला या प्रकारे घासून घेणार आहोत. तर बघू शकता. सो फ्रेंड्स, किचन क्लिनिंगमध्ये सगळ्यात जास्त मेहनतचं काम म्हणजे रॅक घासून क्लीन करणं. रोजच्या वापरामुळे डस्ट, केल्याचे डाग, छोट्या छोट्या घाणीने रॅक पटकन खराब दिसायला लागतो. म्हणून एकदम छान असं आपल्याला घासणीच्या मदतीने याला घासून घ्यायचं आहे. तर बघा ड्राय कपड्याने नंतर आपण याला पुसून सुद्धा घेणार आहोत. सो फ्रेंड्स, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, जेव्हा पण आपण रॅक पुसतो तेव्हा रॅक पूर्णपणे कोरडा होऊन द्यायचा. त्यानंतरच त्याच्यावरती सामान ठेवायचं, म्हणजे ओलसरपणा राहत नाही आणि किचन आपला जो रॅक आहे नेहमी फ्रेश राहतो. तर बघा एकदम छान असं आपला रॅक सुकलेला होता. त्यानंतर कोरड्या कपड्याने मी याला एकदम छान असं पुसून घेतलं. त्यानंतर तुम्ही बघू शकता हा एकदम छान असा कोरडा झालेला आहे. त्यानंतर बघा आपल्याला किचन रूम पूर्ण क्लीन करायची होती, म्हणून फरशीवरती मी पाणी टाकलेलं होतं. त्यानंतर सोडा टाकून एकदम छान असं खराट्याच्या मदतीने याला एकदम छान असं क्लीन करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी खराट्याच्या मदतीने याच्यावरती एकदम छान असं खरकटं जे पाणी होतं ते एकदम छान असं लोटून दिलं. त्यानंतर एकदम छान असं मी याला घासूनसुद्धा घेतलेलं आहे. तर बघू शकता आपलं जे किचन रूम आहे ते एकदम छान असं क्लीन झालेलं आहे. रॅकसुद्धा एकदम छान असा हडकलेला होता, तर रॅकसुद्धा एकदम छान असा सेट करून घेतला. त्यानंतर भांडेसुद्धा घासून घेतले. त्यानंतर घासून झाल्याच्यानंतर लगेच अशा प्रकारे आपल्याला भांडेसुद्धा लावून द्यायचे आहे. तर बघा सर्वात वरती मी इथे एक मोठी आणि एक छोटी अशा दोन्ही कढाई मी ठेवलेला आहे. सेकंड लेअरमध्ये चरी, तांब्या, त्यानंतर डबे, त्यानंतर ग्लास अशी मी मांडणी केलेली आहे. तुम्ही तुमच्या हिशोबाने इथे रॅकवरती भांड्यांची मांडणी करू शकता. तर बघा रॅकवरची भांड्याची मांडणी करून झाली. त्यानंतर आपले जे किचन वाट्या खालचे बॉक्स आहे त्याच्यामध्ये एकदम छान असे बॉक्सचे जे तुकडे आपण कट करून घेतलेले होते ते एकदम छान असे पुसून सेट करून घेतले. त्यानंतर आपल्या ज्या भरण्या आहे त्यासुद्धा ओल्या कपड्याने एकदम छान अशा पुसून घ्यायच्या आहे. तर बघा भरण्या पुसून घेतल्या की लगेच त्याला सेटसुद्धा करून घ्यायचं आहे. सो फ्रेंड्स, अशा प्रकारे आपली पूर्ण वीकली किचन क्लिनिंग झालेली आहे. थोडा थकवा आला पण क्लीन आणि चमकदार किचन पाहिलं की मन एकदम हॅप्पी होतं. आता किचन एकदम फ्रेश, नीट आणि पॉझिटिव्ह वेबने भरलं आहे. तुम्हाला आजचा क्लिनिंग ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला इथेच भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.